नमस्कार सगळ्यांना. तर आता तुम्हा सर्वांना समजलं असेल की इतक्या भाज्या आहेत म्हटल्यावर मी काय बनवणार आहे. तर हो, मी पावभाजी बनवणार आहे. तर त्यासाठी ह्या सर्व भाज्या आधी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या, कट केल्या आणि कुकरमध्ये टाकल्या आणि आता ह्याच्या 4 ते 5 शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि लगेच मग हे छान शिजल्यानंतर आपल्याला हे मॅश करून घ्यायचं आहे आणि ह्यातलं पाणी एका साईडला काढून ठेवायचं आहे, म्हणजे ते पाणी आपल्याला नंतर भाजीमध्ये ॲड करता येईल. तर आता बघू शकता किती छान अशा भाज्या शिजलेल्या आहेत. आता आपल्याला ह्या पूर्ण मॅश करून घ्यायच्या आहेत आणि ह्या मॅश झाल्यानंतर आता आपल्याला इकडे फोडणीसाठी कांदा, टोमॅटो हे सर्व चिरून वगैरे घ्यायचं आहे. आता मी इथे टोमॅटोची प्युरी यूज केली. सपोज तुम्हाला टोमॅटो चिरून टाकायचं असेल तर तसंही टाकू शकता. आणि आता मी एक कढई गॅसवरती ठेवली आहे आणि त्यामध्ये एक बटरचा तुकडा टाकलेला आहे आणि ते छान असं वितळल्यानंतर त्यामध्ये जिरे, मोहरी टाकलेली आहे आणि लगेच आलं लसूणची पेस्ट ही टाकली आणि आता आपण चिरलेला कांदा तोही टाकून घ्यायचा आणि थोडासा कढीपत्ता टाकायचा आणि हे छान असं लालसर होऊ द्यायचं. बघू शकता आता कलर चेंज होईल आणि खूप छान पद्धतीने लालसर झाल्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये टोमॅटो प्युरी ॲड करायची आहे. आता इथे मी टोमॅटो प्युरी का ॲड करते, कारण जास्त आंबटपणा येऊ नये म्हणून. आणि हे पण छान असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. आता ह्याला तेल येईपर्यंत आपल्याला हे परतवायचं आहे आणि मी आता कलर येण्यासाठी माझ्याकडे बीट नव्हता म्हणून ह्या बिरग्या मिरच्या यूज केल्या. ते छान असं आधीच मी भिजू घालायला पाहिजे होतं, पण मला लेट झाला. पण तुम्ही 1 ते 2 तास आधी भिजू घाला, म्हणजे ते लगेच बारीक होतील. आणि ते बारीक करून मी त्यामध्ये टाकले आणि 2 चमचे लाल तिखट आणि पावभाजीचा सुहानाचा पूर्ण मसाला मी त्यामध्ये टाकला 10 वाला आणि 1 चमचा हळद टाकली आणि 1 चमचा गरम मसाला. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट म्हणजे स्पायसी खायचं असेल तर अजून तिखट ॲड करू शकता. आणि थोडंसं मीठ टाकायचं, ज्याच्यामुळे हे लवकर शिजून निघेल. आणि बघू शकता आता तेल सुटत आहे आणि ही जी मॅश केलेली भाज्या होत्या त्या सर्व ह्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि छान असं परतवून घ्यायच्या. कोणाकोणाला आवडते पावभाजी हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण मी तर एवढी फॅन नाही आहे, पण घरच्यांसाठी आणि बहिणींनी खास करून मागवली होती, त्यामुळे मग मी त्यांच्यासाठी बनवलेली आहे. आणि बघू शकता तुम्ही किती छान अशी दिसत आहे पावभाजी. आणि आपल्या आवडीप्रमाणे किंवा आपल्या फॅमिलीप्रमाणे आपण त्यामध्ये पाणी ॲड करायचं. आता मी तेच पाणी यूज केलं आहे जे आपण मॅश केल्यानंतर भाज्या शिजल्यानंतर काढलं होतं ते. आणि बघू शकता तुम्ही किती छान भाजी दिसत आहे. आणि अजून आपल्याला थोडंसं मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार. आणि आता बघू शकता एक उकळी येऊ द्यायचं. बघू शकता किती छान असा कलर पण आलेला आहे आणि खरंच खायला खूप टेस्टी झाली होती. आणि नंतर हे येताना ऑफिसवरून पाव आणले होते, मस्तपैकी ते गरम केले आणि गरमागरम पावभाजीवर ताव मारला. खरंच खूप छान लागली. मी पण पहिल्यांदाच खाल्ले माझ्या हातची. शक्यतो तर बहीणच करते, काही फंक्शन वगैरे असेल तर तिनंच येऊन करते. तर चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.